अजून आलंच नाही मॉडेल. काय नाही आलंय, ही गाडी आलीच काय? काय नाही. हा सुरूला आहेच काय? काय नाही आहे आपा, असली गाडी नाही अवेलेबल रत्नागिरीत. ही गाडी अवेलेबल नाही रत्नागिरीला. काय नाही. अरे एकच गाडी आहे गाईज, हे खरं आहे. तुम्हाला खरं वाटतं का सांगा. अशी जिक्सर, अरे जिक्सर भरपूर लॉन्च झाले आहेत. अरे ही एकच आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. त्याचं नाव आहे रायसोत्री ब्लॉग. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत आज फवारणीला. तो आज आपल्याला जायचं आहे टेम्प्यात फवारणीला. कालच्या इथंच समोरचा व्ह्यू बघू शकता. आज धुकं आहे. सकाळचे वाजलेत 8:10. नंतर आपण निघालो आहे. बऱ्यापैकी धुकं आहे आणि आता आपण चाललो आहे आपली जुनीवाली बी क्लास घेऊन. सो चला भेटूया डायरेक्ट. आता आपलं जाताना कालच्या सारखंच रॅम्पला पाणी खाली करायचं आहे आणि मग आपलं जायचं आहे. सो चला भेटू मग डायरेक्ट करबुडे फाट्यावर. सो गाईस, अशा प्रकारे आम्ही फाट्यावर आलो आहे आणि पाणी खाली होतं आहे इथं आपल्या टाक्यातलं. सो असा काय व्ह्यू आहे फाट्यावरचा आपल्या. धुकं आहे बारीक बारीक. तर सुवर्ण ऑटोमोबाईल सर्व्हिस. तर गाईज, ते पाणी वगैरे आपण खाली केलं का रॅम्पला आणि आता आपण निघालो आहे फवारला जायला. गाईज, आता आम्ही मासेपाला थांबलो आहे कारण का सत्यवान शेट येतात आहेत तिकडनं मुळगावातनं. सो मधल्या मार्गेत ते टू व्हीलरनी येतात आहेत. आम्ही आपलं डायरेक्ट आलो आहे कारने येत आहेत. सो बघूया, त्यांना भेटूया. आता येतील ते 5-10 मिनिटात. चला थांबूया आता. मासेपाला आम्ही थांबलो आहे. धुकं आज आहे बघा, सगळं धुकं आहे. बऱ्यापैकी धुकं आहे. धुकं म्हणजे बऱ्यापैकी मजबूत धुकं आहे बघा. काही 58 भाई आलेला आहे. चला आता आपण सुरुवात करूया प्रवासाला आपल्या आणि आपल्या कामाला. चला आता आम्ही बरोबर दिल्ली रोडला, असं तुम्हाला वाटतं सर आम्ही दिल्ली रोडला चाललो आहे. पण दिल्लीला सेम टू सेम असाच व्ह्यू असतो. आता आम्ही व्हिडिओच्या मार्फत बघितलेलं आहे, तसं आम्ही आता तुम्हाला सांगतोय. सुबह बघा धुकं असतं असं. आणि आता आम्ही आता रत्नागिरीत आमच्या चाललो आहे. तिकडे पण धुकंच आहे असा काही व्ह्यू आहे. तर गाईस, आम्ही आता पेट्रोल विसरलो आहे. पेट्रोल घ्यायला पैसे घेतलेले आहे आम्ही. तर चला पेट्रोल आणूया. तिथंच आपल्या कारवांची वाडीत स्टेशन पोलीस स्टेशन साईडला पेट्रोल पंप आहे. आपण पेट्रोल घेऊया आणि मग येऊया परत पाठी. नशीब एवढ्याच आठवण झाली तर परत खालनं आपल्या वरती यावं लागतं. तर चला गाईस, पेट्रोल पंपात आपण आलो आहे. पेट्रोल घेऊया. गाईस, पेट्रोल वगैरे घेतल्यात आम्ही आणि आता निघालो इथून. आता आपल्याला आप्पा शेटला आपण दुकानात उतरलं तिथे त्यांना घेऊया इन द पिकअप. आणि चला गाईज, आट्टाबाई पण मिरच्या घेऊन आले. नाही आट्टाबाई ना सॉरी, आप्पा शेट आलेले आहेत आमची मिरच्या वगैरे घेऊन. आता आम्ही त्यांना घेतलेलं आहे. आता आम्ही इथे फायनली पोहोचलो आहे पाण्याच्या इथं आणि आता चालू करूया आपण. आज कदाचित लाईट नसली तर प्रॉब्लेम होईल. बघूया. लाईट तेवढाच जायची 2 मिनटात. तू लवकर पहिलं चालू कर. गाईज, टाकी आपल्याला लावले भरायला लावतो आपण. इकडचा असा का दिवस सकाळच चालू केलं आहे. आता आपण भरूया आणि डायरेक्ट भरल्यानंतर भेटू आपण डायरेक्ट. तर टाकी भरेपर्यंत तुम्ही चॅनलला आपलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण टच करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन जातील. अशा प्रकारे आता टाकी भरते तिकडे. टाकी आता भरलेली आहे आणि आता आपण निघणार इथून. ए झाकण आहे ना भावा तिथं. तर चला. तर गाईज, तिथं आम्ही पोचलो आहे. गाईज, आता पोचलो आहे आणि आता सुरुवात होईल. गाईज, दुपारच्या वाजले तिथं, दुपारच्या सकाळच्या वाजले 11 आणि आता आम्ही चाललो आहे इथनं डायरेक्ट डिंगणीत. सो आपल्याला इथनं डिंगणीत जायचं आहे फुनगुसला. तर आता आपण इकडनं आटपलं इथं आणि इथं आपल्याला फुनगुसला जायचं आहे. रॅपिडमध्ये जातात आहे गाड्या सगळ्या. गाईज बघा, बाजावर पण चालू झालेली आहे आपल्याकडे कोकणात आणि आता आपण चाललो आहोत डिंगणीत जायला. सो अशा प्रकारे आपण चाललो आहे. चला भेटू डायरेक्ट डिंगणीत. सो गाईज, अशा प्रकारे आपण इथे फुनगुसला पोचलो आहे आणि आता आपण परत चाललो आहोत आपण आपल्या करबुड्यात, कारण का आपला छोटंसं काम आहे. नंतर तुम्हाला सांगतो काय विषय आहे तो. सो चला आता आपण ते गाडी पार्किंग केलेली आहे इथं व्यवस्थित बाजूला एका, आणि इकडे रस्ता मोकळा ठेवलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे म्हणून आपण जरा बाजूला व्यवस्थित पार्किंग करून ठेवले.
सो चला आता आपल्याला न्यायची आहे गाडी जिक्सर ही बघा, ही आपल्याला न्यायची आहे. राजू यार साईराम सारखी एक व्हिडिओ बनवत हा आता मोबाईलला काढतो ना व्हिडिओ भावायची. राजू होय. काय हे बघा ही व्हिडिओ गाडी कशी वाटते सांगा मला. तुम्ही व्हिडिओ नाही जिक्सर आहे जुनीवाली, थोडं समजून घ्या तुम्ही. मग वर्ष झालं जुनी 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 आलायच ना मॉडेल. काय नाही आलंय, ही गाडी आलेच काय नाही. हा सुरूला आहेच काय. हे असल्या गाड्या किती करोडो गेल्या विकत हा इंडियामध्ये. विचार लाखात करोडो नाही पण थोडाफार गेल्या. रत्नागिरी अप्पा हे काय नाही आपण असली गाडी नाही अवेलेबल रत्नागिरीत. ही गाडी अवेलेबल नाही रत्नागिरीला. काय नाही. अरे एकच गाडी आहे गाईज हे खरं आहे. तुम्हाला खरं वाटतं का सांगा. अशी जिक्सर, अरे जिक्सर भरपूर लॉन्च झाले आहेत. अरे ही एकच आहे. कलर नाही म्हणजे हा असा एकच कलर आहे तुझ्याकडे. बाप रे व्हॉट इज व्ह्यू. रत्नागिरीचा एक नंबर कलर असं म्हणतात आहेत हे. माझं म्हणणं नाही असं. ठीक आहे गाईज तुम्ही सांगा एका वर्षापूर्वी हा कलर असा अवेलेबल कुठं होता की नव्हता कमेंट करून सांगा. ठीक आहे असेल ना तर मी तुम्हाला पार्टी देणार. बस असा असेल विषय तर. चला सो गाईस तुम्हाला मगाशी बोललो होतो की आपल्याला थोडंसं काम आहे. सो आता आपण मोठी गाडी घेऊन चाललोय आपली. सो छोटंसं एक भाडं आहे तर आपण जाऊन या. चला सो गाईस अशा प्रकारे आपण आता दातारी झालोय. आपलं जायचं गणपतीपुळ्यात मित्रांनो. तर चला अशी काय दाकादेवीची दुपारची कंडिशन आहे. दुपारचे वाजले 3 आणि आता आपण आलोय मार्केटला दाकादेवीच्या. इकडे दाकादेवी मंदिर. सो चला आता आपण गाडी चालूया. गाईज अशा प्रकारे आपण आलो आहोत चाप्यात. बघतो चाप्याचा व्ह्यू. तर आता आपण त्या साईडला न जाता इकडे जयगडला तो रस्ता आणि हा गणपतीपुळे आपला. तर चला डायरेक्ट आता भेटू आपण गणपतीपुळ्यात. आपण आता एंटर होतोय कमानीतून. चला आतापर्यंत गणपतीपुळे हायवेला लागलोय. तो भेटू डायरेक्ट नंतर आता पोचल्यानंतर. तर काही अशा प्रकारे आपण गणपतीपुळे हायवेला आहोत आणि आता जवळजवळ पोचलो आपण आपल्या लोकेशनला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला आता आपलं इथंच जवळपास थांबायचं आहे. गाईज व्ह्यू बघा समोरचा. गणपतीपुळे आपण पोचलो जवळजवळ आणि थोडक्यासाठी आपण पाठी थांबणार आहे. सो चला आणि आता आपण परत वरती झालो कारण की आपल्या इथे वरती लावायची गाडी. जे काय सामान भरायचं तिथं भरायचं आपल्याला. सो चला भेटूया सामान वगैरे लोड करून झाल्यावर. सो गाईज अशा प्रकारे संध्याकाळचे वाजले 6:45 आणि आपण गाडी वगैरे खाली झाले. गाईज आता आपल्याला जायचं आहे पाणी घेऊन. सो ते आपल्याला वेचुशीमध्ये बागेत सोडायचं आहे. तर चला जाऊया पाणी वगैरे घेऊन आणि आता आपण निघालो घरी जायला. हे बघा आता आपण ही गाडी आपली मोठी गाडी घरी लावूया. सो गाईज अशा प्रकारे आपण आता निघाले आपली बोलेरो B क्लास घेऊन. का लोक दिसतोय की नाही माहिती नाही. तर अशा प्रकारे आपण आता टाके वगैरे भरले आणि आता आपण निघालो आहे ते आपल्या बागेत टाकायचं पाणी. सो चला जाऊया आणि तिकडे भेटू डायरेक्ट. सो गाईज पाणी वगैरे खाली करून झालं आहे आणि आता आपण निघालो आहे घरी जायला. तर चला आपला ब्लॉग आणि आपला आजचा दिवस अशा प्रकारे संपलेला आहे. सो ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.